तर आज गटारी स्पेशल निमित्त आम्ही बनवली आहे मटन बिर्याणी. बघू शकता किती चांगल्या प्रकारे. तर त्यासाठी बनवायला आपण मटन बिर्याणीसाठी आज आपण घेतलेला आहे 1 किलो मटन चाप घेतले आहे. त्यामध्ये आपण टाकले 1 चम्मच जिरा पावडर, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर, 2 चमचे अद्रक लसूण पेस्ट आणि 1 चमचा भाऊ कोरडेचा लाल तिखट मसाला, 1 पॅकेट सुहानाचा मटन बिर्याणी मसाला, घट्ट दही घेतलेला आहे मॅरिनेशनसाठी, चवीनुसार मीठ, चॉप केलेला पुदिना, चॉप केलेली कोथिंबीर आणि थोडा बरिस्ता टाकला आहे. आता बिर्याणीसाठी भात रेडी करून घेणार आहोत. तर हा आम्ही घेतलाय जुना बासमती तांदूळ. तर हा आता आम्ही उकळून घेणार आहोत बासमती, आणि हा आम्हाला 50% कुक करायचा आहे. त्यासाठी आम्ही आता पाणी घेतलंय एका भांड्यामध्ये, ते उकळलेलं आहे. आता त्यामध्ये टाकणार आहे तेजपत्ता, थोडीशी दालचिनी, थोडंसं जिरं, थोडीशी लवंग, थोडीशी स्टार एनस फुल, थोडीशी मोठी इलायची आणि छोटी इलायची, हे सगळं आपण पाण्यात मिक्स करून घेणार आहोत. आणि थोडी कोथिंबीर पण टाका आणि थोडंसं तेल, जेणेकरून भात थोडा आता सुटसुटीत होईल. आणि आपल्याला हे सगळं 50% कुक करून घ्यायचं आहे. आणि थोडंसं मीठ सुद्धा. आणि पाणी आता चांगलं उकळेल, त्याच्यानंतर आपण ह्याच्यात भात टाकणार आहोत. हे बघा आपलं आता पाणी उकळलेलं आहे. त्याच्यात आपण आपलं जुना बासमती तांदूळ टाकणार आहोत. त्याला नीट मिक्स करून त्याला थोडं 50% आपण शिजून घेणार आहोत. हा बघा आपला भात मस्त शिजलेला आहे, 50% कुक करून घेतला. आता आपण इथलं पाणी काढून बिर्याणीसाठी आम्ही तयारी केली आहे. भांड्यामध्ये तेल, त्यामध्ये थोडा कांदा परतून थोडा लाल करून घेतला आहे. त्यामध्ये आम्ही टाकली आहे काश्मीरी लाल मिर्च. आणि आता कुकरमध्ये शिजवलेलं मटण जे मॅरिनेट केलेलं ते टाकत आहोत. त्याला आता 10-15 मिनिटं याच्यात शिजू द्यायचं आहे नीट. त्याच्यानंतर आपण याला लेअरिंग करायला झालेलं आहे. आता बिर्याणीचं थर लावायला घेत आहोत. हा राईस टाकत आहोत आपण त्याच्यामध्ये हळूहळू, आणि थर रेडी करत आहोत. आपला तोच राईस आहे. हा पहिला थर रेडी झाला आहे आपला आता ऑलमोस्ट. आता यामध्ये आपण टाकणार आहोत थोडा मसाला. हा मसाला आपण जेव्हा मटण शिजत होता तेव्हा वरून थोडासा काढून घेतलेला आहे. यामध्ये जाणार आहे फ्राय केलेला कांदा, त्याला आपण बरिस्ता सुद्धा बोलतो, म्हणून तुम्ही कन्फ्यूज नका होऊ. आता टाकणार आहे थोडंसं कोथिंबीर आणि थोडं पुदिना. आता अजून एक आता थर लावून घेणार आहोत. बाहेर पाऊस पण पडतोय खूप. आज गटारीच्या निमित्ताने आज मटन बिर्याणीचा बेत केला आहे. आता श्रावण सुरू होत आहे, तर मग त्यासाठी तुम्ही श्रावणात, जे लोक श्रावण पाहतात त्यांच्यासाठी तर नाही, पण जे लोक नाही पाळत ते तर बनवू शकतात. परत ग्रेव्ही टाकत आहोत आपण, ज्याला आपण मराठीत तरी सुद्धा बोलतो, ती टाकत आहोत. तर परत आपण फ्राय केलेला कांदा टाकत आहोत, थोडं पुदिना आणि कोथिंबीर. आता दुसरा थर पण झाला आहे. आता शेवटचा थर लावत आहोत. आता आपला शेवटचा थर आहे. तुम्ही बघू शकता भात हा कसा खिललेला आहे मस्त. हे बघा आपण फायनल लेअर बनवतोय. तेव्हा टाकलेला आपण परत मसाला तरीवाला आपला, परत फ्राय केलेला कांदा, आणि पुदिना आणि धनिया. हे आता आपलं झालं. आम्ही हे आपण केसरवाला दूध रेडी करून घेतलं. दुधामध्ये केसर टाकून आपण कोणत्याही कलरचा वापर नाही करत आहोत. जे काय आहे ते आपलं सगळं नॅचरल इन्ग्रेडियंट आहे. आता हे झालं. आता वरून थोडीशी केसर पण टाकत आहोत. आता हे झालं आहे. आता आपण सिल्वर फॉईलनी कव्हर करून ह्याला दम देणार आहोत थोडं. हे बघा आता आपण ह्याला फॉईल पेपरनी कव्हर करून घेतलं आहे नीट चांगल्या प्रकारे. आता ह्याला आपण ह्याच्यावर एक झाकण ठेवणार आहोत उलटं, आणि ह्याला आता दम देण्यासाठी पॅनवर ठेवून 20 मिनिटासाठी आम्ही ह्याला दमवर ठेवणार आहोत.
आता आपलं बिर्याणीचं दम रेडी झालेलं आहे. दम करून आता आपण याला उघडत आहोत. तुम्ही बघू शकता कसं राईस खिल्ला आहे आपला. आता आपण याला सर्व करून घेऊया प्लेटमध्ये. आता याला आपण प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत. मस्त असं उत्कृष्ट असा खमंग वास सुटलाय. बघू शकता तुम्ही राईस पण कसा एकदम चांगला हे झालाय. तर आपली बिर्याणी रेडी झाली आहे. तुम्ही मला सांगा कशी झाली म्हणून.